आर.जी.कर हॉस्पिटल हे पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील नामांकित सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे. इथे देशभरातून मुलं डॉक्टर बनण्यासाठी येतात. तसेच कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेच्या दुसऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला कोलकात्याला डॉक्टर बनण्यासाठी पाठवले होते. ती ग्रॅज्युएटच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. 8 ऑक्टोबरची रात्र 1 वाजता तिने आपल्या सहकाऱ्यांबरोबर जेवण केलं. तिचे काही पेशंट होते, त्यांनाही तिने चेक केलं. नंतर ती आराम आणि अभ्यास करण्यासाठी बाजूच्या बिल्डिंगमध्ये इमर्जन्सी सेमिनार हॉलच्या 3ऱ्या मजल्यावरती रात्री 1:30 वाजता ती गेली. त्यानंतर ती कुणालाच दिसली नाही. तर दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट ह्या रोजी ती सेमिनार हॉलमध्ये पडलेली होती, बेशुद्ध अवस्थेमध्ये. दोन्ही डोळ्यातून रक्त वाहत होतं, कारण नराधमाने तिचा चष्मा तोडला होता. त्याच चष्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात शिरल्या होत्या. तोंडातूनही रक्त वाहत होतं. संपूर्ण चेहरा जखमी झालेला होता. मानेचं हाडही मोडलेलं होतं. दोन्ही हाताच्या बोटांच्या नखांतून रक्त वाहत होतं आणि गुप्त अंगातूनही रक्त वाहत होतं. डाव्या पायाची दुखापत झालेली होती. पोटातही दुखापत झालेली होती. उजव्या पायाच्या टाचातूनही रक्त येत होतं. तसेच उजव्या हाताची रिंग फिंगर बोटही तुटलेलं होतं. जोपर्यंत तिच्यात जीवाजीव होता तोपर्यंत तिने पुरेपूर त्या नराधमाला विरोध केला. पण शेवटी एवढ्या जखमा झाल्या होत्या, तिचा नाविलाज झाला आणि ती बेशुद्ध झाली. त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. नंतर गळा दाबून तिची हत्याही केली. 9 ऑगस्टच्या सकाळी अशा अवस्थेत ती सेमिनार हॉलमध्ये पडलेली होती. अंगावर चुरबडलेले कपडे होते. म्हणजेच असं समजा की तिच्या अंगावर असं कोणताही कपडा व्यवस्थित राहिलेला नव्हता, असं बोललं तरीही चालेल. अशा अवस्थेमध्ये तिचा मृतदेह भेटला. तेव्हा तिच्या आई-वडिलांना तिथल्याच अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितले की तुमच्या मुलीची तब्येत बरी नाही, तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये यावं ही विनंती केली. तेव्हा आई-वडिलांनी धावत हॉस्पिटलमध्ये आले आणि तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली. 3 तास त्यांना बसवून ठेवलं, पण त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांना काहीच सांगितलं नाही. नंतर आई-वडिलांनी आरडाओरडा करू लागले, आम्हाला आमची मुलगी दाखवा म्हणून, आम्हाला तिला बघायचे आहेत. तेव्हा त्यांना ते मृतदेह दाखवण्यात आलं. मृतदेह बघताच आई-वडिलांना संशय आला की आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिच्यावर काहीतरी अत्याचार झालेला आहे. तिने आत्महत्या ही बिलकुल केलेली नाही. तिचं पोस्टमॉर्टम झालंच पाहिजे, असा हा आई-वडिलांचा हट्ट असल्यामुळे तिला ताबडतोब पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले. तिच्यावरती बलात्कार झालेला आहे. तिच्यावरती अत्याचार करणारा नराधम संजय रॉय हा रात्री 11 वाजता आर.जी.कर हॉस्पिटलमध्ये आला होता आणि त्यांनी अर्धा तास थांबून नंतर तो तिथून गेला आणि रात्री 1 वाजता तो रिटर्न हॉस्पिटलमध्ये आला. सकाळी जाताना म्हणजे पहाटे 4:35ला तो बाहेर निघाल्यानंतर तो आपल्या पोलीस बॅरिकेडमध्ये जाऊन झोपून घेतलं, जसं काही त्याला काहीच झालेलं नाही. त्याचाही शर्ट रक्ताने माखलेला होता. पण सकाळी जेव्हा तो धुण्यासाठी गेला पण पूर्णपणे धुतला गेला नाही, तेव्हा तो पकडला गेला. आरोपी संजय रॉय 4 वेळेस लग्न झालेले होते.
3 बायका निघून गेल्या. चौथ्या बायकोने त्याच्याविरुद्ध केस टाकलेली होती. ती आता पेट्रोल पंपावरती काम करते असा हा आरोपी आहे. त्याला पोलिसांनी पकडलं आहे आणि त्याची गुन्ह्याची कबुलीही दिलेली आहे. पण इथे काम करणाऱ्या ट्रेनिंग डॉक्टरला तिथल्याच अधिकाऱ्यांनी काहीच सपोर्ट केला नाही. ती शेवटच्या क्षणापर्यंत त्या नराधमाच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तर हॉस्पिटलमध्ये असलेले कोणीच का आले नाही तिच्या मदतीला? ही देशातील दुसरी निर्भया घटना घडलेली आहे. पहिल्या दिल्लीत राहणाऱ्या निर्भयाचे अशाच प्रकारे हाल झालेले होते आणि आता ही दुसरी कोलकातामध्ये शिकणाऱ्या लेडीज ट्रेनी डॉक्टरचेही हेच हाल झालेले आहेत. आता ह्या नराधमाला काय शिक्षा झाली पाहिजे हे तुम्हीच ठरवा आणि याला काय शिक्षा द्यावी असे हे पब्लिकनीच ठरवलं पाहिजे. आत्ता पोलिसांवर भरोसा न ठेवता पब्लिकनंच हे हातात घेतलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या नराधमाला काय शिक्षा झालीच पाहिजे.